सच लाइव न्यूज, हर कदम सच के साथ। खूप वर्षापासून हा आजचे सण आहे, परंतु पटकावलेला आहे। तर आपल्याला काय महिलांसाठी आपण काय आवाहन करणार? दरवर्षी या सणासाठी या दिवसासाठी आम्ही तरी वाट पाहत आहोत की पुढच्या वर्षी कधी आम्हाला हा सण 25 ते 30,000 महिला आज या ठिकाणी राहतात। 25 ते पोलीस आपल्याकडे येत आहेत बघा पकडून न्यायला। ते मंदिरावर आहे, त्यांना खाली पकडू कृपया। व्यवस्था आहे। पोलीस प्रशासन मंदिराच्या वर आज बसलेल्या तरुण मुलांना विनंती आहे, खाली उतरा फिरू। याबद्दल मी खूप आभार मानते की महिलांसाठी हा कार्यक्रम सतत असाच आयोजित करत राहावा। सण देगलूर शहरामध्ये साजरा होतो, आपल्याला कसं वाटतं? सार्वजनिक बदकमा सण देगलूरमध्ये साजरा होत आहे। या सणाच्या मागे महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि हा सण तेलंगणा साजरा होत होता, परंतु मोठ्या प्रमाणावर या 4-5 वर्षात मोठ्या प्रमाणावर देगलूर शहरामध्ये बदकमा सण साजरा करत आहेत आणि प्रशासनाकडून एक उत्तम सोय केलेली आहे आणि प्रत्येकाला सुरक्षा पण दिलेली आहे। इथं कसल्याच प्रकारचा त्रास नाही आहे। एकदम चांगल्या प्रकारे महिलांचा प्रतिसाद पाऊल उचलले तेव्हापासून आपल्याला काय वाटतंय? खूप सुंदर। मोगलाजी अण्णा शिरसेटवार यांनी बदकमा सण महिलांसाठी एक चांगलं स्टेज मिळवून दिलेलं आहे त्यांनी आम्हाला, कारण त्यामुळं महिला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि आम्ही त्यांचे आभार मानणार आहोत की त्यांनी आम्हाला महिलांसाठी स्टेज करून दिलेलं आहे, त्यामुळे आम्ही त्यांचे आभारी आहोत। कसं वाटतं? दरवेळेस सारखं एकदम काहीतरी वेगळं ट्रॅडिशनल हे तेलंगणा जरी असेल तरी फेस्टिवल आपल्या देगलूरमध्ये खास करून हे सगळे जाती धर्माचे लोक खास करून मोगलाजी अण्णा जे इथे नियोजन करतात, जे आयोजक असतात, ते चांगल्या पद्धतीचं आहे का या ठिकाणी? अप्रतिम शब्द नाही, नो वर्ड्स सिरियसली, कारण आजपर्यंत नाही कोणी एवढं व्हॅल्यू दिलं नव्हतं
पण जेव्हापासून अण्णा आलेत ना तेव्हापासून खूप छान केली त्यांनी. थँक्यू पुढे गेली. यावेळेस खूप छान वाटलं बघ. मोगलाजी यांना जे करत आहे ते चांगलं वाटते का हो चांगलं वाटतं. आणि त्या ठिकाणची सोय सुविधा आवडली का आपल्याला? तुम्ही काय म्हणाल मावशी? आवडली, खूप छान केली व्यवस्था. आवडली. दुर्गा बतकम्मा सण हा अत्यंत बतकम्मा महत्वाचा सण सण. खूप छान केले. त्या ठिकाणी नियोजन आयोजन छान केले. त्या कोणाही प्रकारचा त्रास नाही, काहीच नाही. काहीच त्रास नाही. नमस्कार, मी इसाक पटेल, एनसी न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहू शकता देगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सार्वजनिक बतकम्मा सण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी घेण्यात येत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी खूप मोठा या ठिकाणी महिलांचा प्रतिसाद दिसून येतो. आज आमच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बतकम्मा घेऊन जात असताना महिला दिसून येतात. काय सांगणार ताई आजच्या दिवशी बतकम्मा सणाबद्दल? आम्ही आमचं वर्षाला स्वागत करत राहे. चांगलं हे करतात, बतकमाचा कार्यक्रम करतात. ह्या कार्यक्रमामध्ये जे त्यांनी बक्षिसं ठेवतात, जे महिलांना प्रतिसाद देतात, ते आपल्याला चांगलं वाटतं. चांगलं वाटते, खूप चांगलं वाटते. आणि बतकम्मा सण फक्त तेलंगणामध्येच होतं, महाराष्ट्रामध्ये सुद्धा करत आहे. त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार दादा? मोगलाजींना जे हे कार्यक्रम ठेवत आहेत ना, याच्यामुळे की नाही महिलांमध्ये उत्साह निर्माण होते, छान वाटते. दरवर्षी याच्यासाठी लोकसंख्या बघा वरच्यावर वाढत आहे, महिलांसाठी चांगलंच आहे. आणि बतकम्मामध्ये बक्षीस ठेवल्यामुळे की नाही वरच्यावर छान छान प्रकारचे असं बतकम्मा तयार करत आहेत. आणि त्या ठिकाणचे जे नियोजन असते, हा एकदम सुरक्षित आहे, सुरक्षित आहे. महिलांसाठी वेगळी व्यवस्था केल्यामुळे की नाही त्यांच्यासाठी चांगलं आहे. फराळीची सुद्धा सोय केलेली आहे त्यांच्यासाठी, वेगळ्या स्वरूपामध्ये छान केली आहे. मोगलाजींना हे जे अरेंजमेंट करतात ते चांगल्या पद्धतीने खूप सुंदर आहे. अशाच प्रकारे त्यांनी दरवर्षी करत राहावं आमची अशी. अजून कोणी बोलते? देगलूर शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा बतकम्मा सार्वजनिक बतकम्मा सण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडत आहेत. आणि पाहू शकता की देगलूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत आहेत. हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला येतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आलेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता अत्यंत उत्साहामध्ये हा सण साजरा होत आहे. वरच्यावरी या सणाची प्रगती वाढत चाललेली आहे देगलूर शहरामध्ये. आज आमच्यासोबत दरवर्षी येणारे यावर्षी सुद्धा आलेले माजी नगरसेविका महिला या ठिकाणी उपस्थित झालेत. काय सांगणार मोगलाजी अण्णाजी जी हे अरेंजमेंट करतात ते कसं वाटतं आपल्याला? मोगलाजी अण्णा हे चांगल्या प्रकारे अरेंजमेंट करतात. महिलांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, कोणत्याही प्रकारची त्यांना म्हणजे खेळताना वगैरे कोणत्याही प्रकारची कमी भासू नये, त्याची पूर्ण अरेंजमेंट त्यांनी चांगल्या प्रकारे करतात. हे एकच दिवशी करतात हे तुम्हाला कमी वाटते का? हे ज्या 2 ते 3 दिवस चालावं असं सुद्धा वाटते का? म्हणजे तसं जर विचार केला तर कसं आहे, आता 2 ते 3 दिवस चालायला थोडं सगळे आजकाल बिझी शेड्यूल झालेलं आहे. आणि सण म्हणलं तर एकाच दिवशी असते, फेस्टिवल मोठं म्हणलं तर. तेलंगणामध्ये 7 दिवस साजरा होतो, महाराष्ट्रामध्ये एकच दिवस होत आहे. त्याच्याबद्दल काय म्हणणार? त्याला वेळ लागेल. त्या मनाने म्हणजे कसं लेडीजला 7 दिवस जर ठेवलं तर एन्जॉय करण्यासाठी टाइम मिळतो. कारण की वर्षाची 12 महिने लेडीज कोणी घरी करणं असलेले घरी आणि कोणी जॉब करत असलेले त्यांनी जॉब करते. पण 7 दिवस ठेवलं तरी चांगलं आहे. कारण की महिलांसाठी ज्या ठिकाणी बतकम्मा सणाच्या ठिकाणी तुम्ही उपस्थित झाल्यानंतर त्या मेळाव्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला परत यावं असं वाटते का? ते तर नाही वाटत आता, कारण की तिथं एवढी चांगल्या प्रकारे अरेंजमेंट आहे त्यामुळे घरी यायचं मन होतच नाही. आणि त्या ठिकाणी आपल्याला चहा पाणी अशा कोणत्याही सोयी सुविधा वेळेवर उपलब्ध होतात का? हो, चांगले. आपण काय सांगणार? आपण जो उपक्रम चालू केलेला आहे बतकम्मा सणाचा, तो सगळ्या प्रकारे आपण आनंदाचा आहे, उत्सव आहे, छान वाटते. सगळ्या बायकांना आनंद आहे, कुटुंब वाटते. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हजारोच्या संख्येने आज देगलूर शहरामध्ये बतकम्मा सणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये एक मेळावा जशा पद्धतीची जत्रा असते त्याच्या पलीकडे या ठिकाणी महिलांचा प्रचंड प्रतिसाद देगलूर शहरामध्ये मोगलाजी अण्णा शिक्षकवाद यांनी बतकम्मा सणाची सुरुवात केल्यापासून वाढत चाललेला हा प्रतिसाद सर्व बहिणी त्यांना भरभरून या ठिकाणी आशीर्वाद देते. त्यांचं कौतुकसुद्धा करत की अशा पद्धतीचं आयोजक नियोजन कोणी करू शकत नाही. हजारोच्या संख्येने या ठिकाणी महिला आल्यानंतर सुद्धा त्यांना कशाही प्रकारचा तीळ बराबर सुद्धा त्रास होऊ देत नाही. सर्व बहिणी सख्या बहिणीसारखं ते या ठिकाणी वागणूक करतात. महिला बाउन्सर ठेवतात आणि सर्व बहिणीच्या या ठिकाणी सुरक्षेची ते कळेकोटपणे दखलसुद्धा घेतात. आणि त्याच्यासाठी आपण पाहू शकता लहान लेकरापासून
तर वयोवृद्धापर्यंत या सणामध्ये सर्वजण या ठिकाणी सामील होत आहेत आणि सर्वांना आनंद होतो। सर्व या ठिकाणी पुरुष आपल्या आई बहिणींना पुढाकार देण्यासाठी स्वतः या ठिकाणी सोबत असतात आणि सर्व हे सण आनंदाने उत्साहामध्ये पार पाडून आपल्या घरी परत जातात। कॅमेरामॅन सोबत मी साकपडे।